स्वागतम स्वागतम सुस्वागतम. आपल्या लखलखत्या संशोरीच्या बळावर हिंदवी स्वराज्याची स्थापना करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त शिवजयंती महोत्सव समिती पुणे आयोजित स्वराज्यवंत देखावा धाराऊ स्वराज्याची दूध आई. धाराऊ स्वराज्याची दूध आई. स्वराज्य, हिंदवी स्वराज्य. शहाजी राजांच्या संकल्पाला शिवराय आणि मर्दमावळ्यांच्या पराक्रमाची पालवी फुटलेली होती. मराठी सेना आपल्या घोड्यांच्या टापांखाली अन्याय तुडवत स्वातंत्र्य सूर्याचा वेध घेत दौडत होत्या. सावळीच्या चंद्रराव मोरे सारख्या जुलमी शासकाला पायबंद घातले जात होते. कहे पठारावर स्वराज्याचा बेलभंडार उधळला जात होता. आणि याच वेळी स्वराज्यातल्या किल्ले पुरंदरावरून एक खबर अशी आली की जिने अवघ्या स्वराज्याच्या दिशा उजळून गेल्या. सह्याद्रीच्या कडे कपाऱ्यातून आनंद ओसंडून वाहू लागला. महाराज राजे शिवाजी सुखावले. जिजाऊ साहेबांच्या चेहऱ्यावर सुखाची अक्षरशः दाटी झाली. ज्येष्ठ शुद्ध द्वादशी शके 1579 अर्थात 14 मे 1657 या दिवशी शिवाजीराजे आणि त्यांच्या पत्नी सकल सौभाग्य संपन्न सईबाई साहेब यांच्या पोटी पुत्ररत्न जन्माला आलं. बाळाचं नाव ठेवलं शंभूजी म्हणजेच संभाजी राजे. पुरंदर आनंदानं गहिवरून गेला. कहा खळाळून वाहू लागला. जेजुरीचा खंडेराया तर अगदी मनापासून हसला. गडावरून तोफा धडाडत होत्या, साखऱ्या वाटल्या जात होत्या. आनंद आनंद केवळ आनंद. मात्र म्हणतात ना की सुख उपभोगायलाही त्याला दुःखाची असणारी किनार सहन करावी लागते. अगदी तसंच झालं. बाळराजांच्या जन्मानंतर सईबाई साहेब आजारी पडल्या. काळजी आणि चिंता पुरंदरावर घिरट्या घालू लागल्या. मीराबाई साहेब, पुतळाबाई साहेब दिवस रात्र सईबाईंची काळजी घेत होत्या, त्यांना जपत होत्या. पण जिजाऊ साहेबांच्या काळजाला मात्र अखंड पीळ पडला होता. दिवसेंदिवस सईबाईंची प्रकृती खालावू लागली. आणि याच वेळी किल्ले पुरंदरावर वैद्य बुवा, काय झालंय ताई साहेबांना? होतील ना त्या बऱ्या? हो, म्हणजे मी औषधाची मात्रा चालू करतो. स्पष्ट सांगा वैद्य बुवा, आमची ऐकण्याची तयारी आहे. आऊसाहेब, सुनबाईंना बाळंत व्याधी झाली. काय? बाळ राजांना वरचं दूध पाजावं लागेल. गाईचं चालेल? एखाद्या आईचे पाजले तर चालेल काय? हो चालेल, पण ती आई त्या तुलामोलाची असायला हवी. म्हणजे निरोगी, दणकट, चारित्र्यवान आणि खानदानी देखील. आम्ही तिला शोधू. तुम्ही फक्त सुनबाईंना ताबडतोब औषधाची मात्रा सुरू करा. जी आऊसाहेब, येतो आम्ही. वैद्यराजांच्या सल्ल्यानुसार जिजाऊ साहेबांनी तातडीनं गडाच्या घेऱ्यात आणि पंचक्रोशीत स्वार धाडले. बाळराजांसाठी दूध आई शोधण्यासाठी स्वार दौडत होते, शोध घेत होते. गडावरून निरोप आल्यावर बाळाची दूध आई होण्यासाठी नुकत्याच प्रसूत झालेल्या अनेक स्त्रियांची पावलं पुरंदराच्या सदरेकडे वळाली. लगेच पानं फुटतो मला आणि दूध पण मोप येत. मी पोटभर दूध पाजीन बाळाला. मेहनताना किती घेशील? तुम्ही जेवढं पदरात टाकाल तेवढं घेईन की. ठीक आहे. आऊसाहेब, कसं शिने दूध पाजीन ना, अजिबात नजर आड होऊ द्यायची नाही. घारी सारखी नजर ठेवीन बघा. छान.
तू किती घेशील मेहनताना? द्या 5-10 बिघा जमीन, म्हणजे माझ्या दुधाचं पान बी फिटल आणि अदनं मधनं वर खर्चाला बी रुका ते रुका दिला तर लई बरं होईल. अगं हो 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 हो, हावऱ्या हावऱ्या सण कधी तर गावाच्या आधी. अगं आपण कुठं बसलूया, काय बोलतोया ह्याचं तरी जरा भान ठेव. हा? दुधाचा भाव करतीस वय ग? अगं तू काय चिडतीयस पण? अहो आता असं कोण माणुसकी सोडून वागायला लागलं तर बरं आहे का ते? हवं लेकराला दूध पाजायचंय आणि लेकरू कोणाचं? शिवाजी राजांचं. अव जो रात्रंदिवस रयतेची सेवा करतोया त्याच्याकडून पैसा अडका घ्यायचा म्हणजे बरं दिसतंय का ते? तू नाही घेणार पैसे? नाही बा. अहो पैसा अडका घेतला तर पाना जळल माझा. अव लेकराला दूध पाजायचं त्याच्यात व्यवहार बघायचंय वय. उलट माझं भाग्य मोठं, राजाच्या लेकराला मी अमृताची धार पाजल. माझी पुण्याई मोठी. नाव काय तुझं? गाडी पाटलांची सून म्या, धारा. धारा धाराऊ पुरंदराच्या पायथ्याशी असलेल्या कापूर होळ गावच्या कुलवंत गाडे घराण्याची हुसळून धाराऊ. याच धाराऊंनी शिवाजी राजाच्या लेखाला आणि स्वराज्याच्या वारसाला जवळ करण्याचा आणि त्याची दूध आई बनण्याचा शब्द दिला. कोणताही मोह नाही आणि कोणताही स्वार्थ नाही, केवळ स्वराज्यावरल्या निष्ठेपोटी, जिजाऊ साहेब आणि शिवाजी राजांवरल्या मायेपोटी धाराऊनं ही जोखमीची कामगिरी हसत हसत उचलली, अगदी आईच्या जबाबदारीनं. मात्र सईबाई साहेबांच्या दालनात असू द्या ताईसाहेब, नसेल येत दूध तर राहू द्या. पुतळा, आमच्या लेकराचं पोट भरत नाही हो. काय वाटत असेल जीवाला? आता वैद्यांची मात्रा सुरू झाली आहे ना, वाटेल बरं जीवाला. खूप तळमळत आहे हो आमचं लेकरू. ये धारा. या सई राणी साहेब आणि या पुतळा राणी साहेब. सई, या बाळ दूध आहे. दूध आहे? सई, आजपासून बाळराजांना दूध घ्या पाजवते. द्या त्यांच्याकडे बाळराजांना. हं? बाळराजांचे हित त्याच्यातच आहे. त्यांच्या ओठातून दूध सांडलं तरच ते दष्टपुष्ट होतील, नाहीतर ते कमजोर निपसतील. आणि मग या दौडधुपीत त्यांचा टिकाव कसा लागणार? साहेब, लेकरू दुसऱ्याच्या ओटीत घालायला मन धजावत नाही. बाळाला त्यांचा लळा लागेल, त्यांचा पदर धरून ते मोठे होते. आम्ही फक्त नावापुरतेच राहू मग. अव सिंहाचा छावा तो सिंहाचा छावा. मग तो कुठं बी वाढला, काय बी खाल्लं तरी येळ आली की डरकाळी फोडणारच. तसं बाळराजांची वळख तुम्ही हायसा. या काय 2 दिवसाची आहे. द्या त्यांना इकडं आणि असलं काय बी मनात आणू नका. बाळराजे यांच्या पदराखाली आणि तुमच्या नजरेखाली वाढते. संस्कार तुम्हीच द्यायचे त्यांना. सई, द्या त्यांच्याकडे.
त्यांची पक्की खात्री पटली आणि त्यांनी विश्वास भरल्या डोळ्यांनी बाळराजांना धाराऊंच्या हाती दिलं. जिजाऊ साहेबांची चिंता कमी झाली. धाराऊंनी बाळराजांना आपल्या पदराखाली घेतलं. बाळराजांची भूक धाराऊच्या दुधावर पुरी होऊ लागली. पण नियतीनं आपला आसूड ओढलाच. सईबाई साहेब बाळांत व्याधीतून उठू शकल्या नाहीत. त्यांनी स्वराज्याचा आणि शिवाजी राजांचा निरोप घेतला तो कायमचा. अवघ स्वराज्य गहिवरलं. बाळराजांनी मात्र